नमस्कार. आपण पाहतात उद्गार न्यूज. आज एक असंच प्रकरण समोर आलं आहे. NDPS अंतर्गत एक कारवाई रात्री 12च्या सुमारास करण्यात आलेली आहे. ही कारवाई एक NDPS पथक द्वारा करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये पाहण्यात आलं आहे की कुरेशी म्हणून एक जे व्यक्ती आहे यांच्याकडनं कमीत कमी 75 किलोग्राम गांजा सापडलेला आहे. यामध्ये यांचं राहतं घर जे होतं मानकापूर NIT गार्डन स्कूल पाशी, यांच्याकडनं एकूण 75 किलोचा मादक पदार्थ म्हणजे अंमली पदार्थ हा जप्त करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर याची किंमत एकूण 18,77,000 रुपये इतकी सांगण्यात येत आहे. ही सर्व एंटी नार्कोटिक टॉक्स स्क्वॉड द्वारा करण्यात आलेली आहे. याचबरोबर यामध्ये आता पाहण्यात आलेलं आहे की नागपुरामध्ये किती मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री सुरू होती. तशातच अशा प्रमाणात कारवाई होताच क्षणी जे अंमली पदार्थ विकणारे यांच्यामध्ये थोडंसं दरारा निर्माण झाल्यात. याचबरोबर याच्यामध्ये जे PSI साहेब आहेत अमोल कोल्हापुरे, शिवाजी तुमाने PSI साहेब, ही अशी कारवाई हे करण्यात आलेली आहे. यामध्ये पाहण्यात आलेला आहे कुठेतरी एक केंद्रबिंदू असलेलं जे ओडिशा राज्यावरनं हा आलेला माल हे प्राथमिक माहितीचं आहे. परंतु आता पोलिसांच्या तपासामध्ये काय निष्पन्न होईल का इतक्या मोठ्या प्रमाणात साठा हा नागपुरामध्ये मिळून आलेला आहे. तर अशातच आता पाहण्यात येईल की कारवाई कुठल्या दिशेने जाणार आहे आणि कोर्टातनं यांना किती दिवसाची सजा होणार आहे. याचबरोबर त्यांना आज कोर्टामध्ये हजरही करण्यात येणार आहे. अशातच तुम्ही पाहू शकत आहात की जी कारवाई झालेली आहे ही मोठ्या प्रमाणात नागपूर शहरात झालेली आहे. अशाच तुम्ही बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा उद्गार न्यूज. नागेश टित्तरमारेसह.